आणि यापुढची बातमी बारामतीमधनं आहे। बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या जनता दरबारासाठी तुफान गर्दी उसळण्याचं चित्र दिसलं। अजित पवारांच्या पश्चात बारामतीसोबतच राज्यातल्या कामाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या जनता दरबारातनं लाडक्या बहिणींच्या अडचणींचं तात्काळ निराकरण केलं। जनता दरबारात आलेल्या प्रत्येकाची समस्या संयमानं ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अडचणी त्वरित सोडवण्याचा प्रयत्न केला गेला। सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तातडीनं सोडवण्याच्या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान सुद्धा व्यक्त केलं। तर बारामतीतच सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचा 16वा वर्धापन दिन साजरा झाला। या फोरमचे सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते, पण या कार्यक्रमात सुद्धा अजित पवारांच्या आठवणींचा गहिवर पाहायला मिळाला। एन्व्हायरमेंटल फोरमच्या कामातलं पवारांचं योगदान आणि महत्त्व अधोरेखित करताना सुनेत्रा पवार कमालीच्या भावूक झालेल्या। आमच्या या इतक्या वर्षाच्या फोरमच्या जडणघडणीमध्ये आदरणीय दादांचा वाटा खूप मोठा आहे। आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही। त्यांचं आपुलकीचं नातं आज फोरमच्या वर्धापना दिनानिमित्त काढत असताना त्यांना मनापासून आदरांजली वाहते, वंदन करते। आणि सुनेत्रा पवारांकडून आज बारामतीमध्ये महाराष्ट्र केसरी गदेचं पूजन करण्यात आलं। पुण्यातल्या वाघोलीमध्ये लवकरच महाराष्ट्र केसरीचा फड रंगणार आहे। या स्पर्धेतील मानाच्या गदेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पूजा केली। तसंच महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन देण्याची भावना सुद्धा व्यक्त करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।